म्हणजे असं असं चिडून न बोलणं हे कॉमन आहे, अगदी नॉर्मल कॉमन एकदम. माझी बायको सुद्धा हेच करते, बोलतच नाही माझ्याशी. अच्छा, हा मेन प्रॉब्लेम येतं. तेच झालंय. आणि आता अबोला धरल्यापासून तर मला ना खूप अस्वस्थ वाटायला लागलंय. म्हणजे चेहरा दिसतच नाही त्यांचा, नुसते असे गाल दिसतात, ते पण असे फुगलेले. बरं, पण तू बोलण्याचा प्रयत्न केलास का? केला ना, खूप प्रयत्न केला. सकाळी पण मी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, मी त्यांना चिडवायचा प्रयत्न केला. मला असं वाटलं की आता हसतील माझ्यावर, चिडतील, एकदम असं वाचकान अंगावरती ओरडतील माझ्या. पण नाही रे, काही बोलल्याच नाही. अरे बापरे. चिडवल्यावर नाही, उचकवल्यावरती नाही, प्रेमाने बोलल्यावरती नाही. आता आता याच्यापेक्षा अजून काय असतात मार्ग? मग मी करतो तेच तू कर. 100% वर्क होतं. म्हणजे तिला घेऊन असं बाहेर जा, म्हणजे सहज बाहेर फिरायला जाऊ असं म्हण, घेऊन जा. मग बघ, अरे मस्त पाऊस पडतोय, पावसात भिजा दोघे जण. काय ना, अशा वातावरणात जरा बदल होतात आणि ती ओपन होईल. ये पुढे. काय रे, सर टिफिन कोणी दिला? सानंदी मॅडम. अरे ठेव. क्या बात आहे, उघड. काय जरा बघ ना. ठीक आहे, जा तू. बघ जरा काय. ओ चिट्टी. माझ्यामुळे काल तुम्ही पण पोटभर जेवला नाहीत, आणि जेवला नाहीत की तुमची पण चिडचिड होते. त्यामुळे आता पोटभर जेवून घ्या. स्वानंदी मॅडम, काय करायचं तुमचं? आता आबोला धरलाय पण चिठ्ठ्या पाठवत आहे. स्वयंपाक करण्यात कसर नाही, पण तोंडातून एक शब्द निघेल तर शपथ. देवा, लग्नानंतर ना पुरुषाच्या जीवाला स्वस्थता म्हणून नाही काही. वेलकम टू द कम्युनिटी. लग्न झालेले. आई 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 ग आई 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 हळू चेप ना जरा. इतका दुखू नकोस, नाही तर चालणंही बंद करशील माझं. आई 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 आई. सॉरी. आजीला ना स्वतःला उठाभाषा काढायला सांगायला पाहिजे, मग कळेल तिला कसं वाटतं. मॉमेनो, मला अंश हे लावा त्यांना, बरं वाटेल. सुश, हा. पण एक काम करतेस का प्लीज? एक गरम पाण्याच्या बादलीत ना थोडंसं एप्सम सॉल्ट टाक आणि आण ना. येस प्लीज. आणते. पण तुला पण काय गरज होती उठाभाषा काढायची? सरळ नाही म्हणून सांगायचं ना. आता बघ किती दुखतंय तुला. कसं सांगणार नाही म्हणून? उठाबशा काढल्या नसताना तर त्या म्हातारीने मला त्या मोलकणींचे पाय धरायला लावले असते. आजी ना जरा जास्त स्ट्रिक्ट होते कधी कधी. सुशकडून किल्ले घेतल्यापासून ना मला तर खूप राग येतोय तिचा. तुझ्यापेक्षा जास्त राग मला येतोय त्या म्हातारीचा, पण मी असा लगेच व्यक्त नाही करणार. तो चांगला ना मुरवत ठेवणार मी. योग्य वेळ येऊ दे, सगळा बाहेर काढणार. शिक्षा विसरणार नाही मी.